नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला नकाशा, आपल्या शेतीचा आपला नकाशा आपण डाउनलोड करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या कोणत्या पण वेब ब्राउझरवरती आणि तिथं आपल्याला सर्च करायचं आहे भूनकाशा. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पहिलीच वेबसाईट इथं येऊन जाणार. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला स्टेट अगोदरच सिलेक्ट होऊन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं कॅटेगरीमधून आपल्याला रुरलचा किंवा अर्बनचा जो नकाशा पाहिजे असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आणि इथून विलेजमधून आपल्याला जिथचा नकाशा पाहिजे असेल तिथच्या आपल्याला विलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे. विलेजचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला त्या विलेजचा संपूर्ण मॅप इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं सर्च प्लॉट नंबरमध्ये आपल्याला इथं प्लॉट नंबर द्यायचा आहे आणि इथं या सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे तो प्लॉट इथं येऊन जाणार आणि इथं हा डाव्या साईडला इथं प्लॉट इन्फॉर्मेशनमध्ये ते प्लॉट कोणाचा आहे किंवा किती आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या प्लॉटची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं मॅप रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार आणि इथंच आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं हा प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपण प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप, PC मध्ये आपल्याला सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपण सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा PC वरून आपला मॅप इथे डाउनलोड करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.